आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे अर्जुना, परमात्म्याची भक्ती केल्याने मन सात्विक होऊन जातं आणि विषयासक्ती पूर्णतः समाप्त होऊन जाते. आणि तरी देखील आसक्ती लोप पावली नाही तर आसक्ती लोप नाही पावली याचा अर्थ मनुष्याचा सर्वनाश होईल. सर्वनाश? होय पार्था, सर्वनाश. हे अर्जुना, आसक्तीच्या आहारी गेलेला प्रत्येक मनुष्य कोणत्याही विषयाच्या आकर्षणात आणि मोहात अडकून उठता बसता निरंतर त्याचंच चिंतन करत राहतो. जसा एखादा मनुष्य सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडतो आणि जागेपणी तिचीच कल्पना आणि झोपेत देखील तिचीच स्वप्न पाहतो, अशा तऱ्हेने निरंतर चिंतनाने आसक्तीच्या पायावर काम वासनेची इमारत उभी राहू लागते. काम किंवा वासनेमध्ये थोडासा जरी अडथळा आला तरी क्रोधाचं आगमन होतं. जिथे क्रोध आहे तिथे संमोह अथवा अविचार अथवा अविवेक देखील आहे. ज्या प्रकारे वाऱ्याच्या प्रचंड झोताने दिव्याची ज्योत विझून जाते, त्याच प्रकारे कामजनित अविवेकाच्या वावटळीने मनुष्याची स्मृती नष्ट होते. आणि जेव्हा स्मृती भ्रंश होतो तेव्हा बुद्धिनाशाकरता कितीसा वेळ लागतो पार्था? चैतन्याचा नाश झाल्यानंतर जी दशा शरीराची होते, अगदी तशीच दशा बुद्धीचा नाश झाल्यानंतर मनुष्याची सुद्धा होते. बुद्धिनाशामुळे मनुष्याचा देखील सर्वनाश होतो. याचा अर्थ केशव, आसक्ती सर्वनाशाचं मूळ आहे. हो अर्जुना, म्हणूनच तर मी तुला निरासक्त होण्यास सांगतोय, स्थितप्रज्ञ होण्यास सांगतोय. कारण स्थितप्रज्ञाची स्थिती निष्काम कर्मयोगाची अंतिम अवस्था आहे.